बायकोला कॉलेजला पाठवतोस आणि तू शेतीमध्ये काम करत बसतोस. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे सोनालीचं डी फार्मसीचं सेकंड इयर चालू आहे. तिला गावामधून 6:30 ते 6:45ला बस असते, त्यामुळं ती 5ला उठते. तिच्या संग मी पण 5ला उठतो. ती तिच्या कॉलेजचा आवडते आणि मी व्यायाम करण्यासाठी येत असतो, कारण की व्यायाम हा शरीरासाठी चांगला असतो. त्यामुळे तुम्ही पण दररोज व्यायाम करी जा. तर मस्तपैकी सोनालीने आवरून ती कॉलेजला गेलेली आहे. मी व्यायाम करून घरी आल्यास नंतर आंघोळ केली, जेवण केलं आणि तिथून पुढे मी सरी पाडायला गेलो, कारण की मला दोघा जणांच्या कांद्याला सऱ्या पाडायच्या होत्या आणि एक जणाची बाजरी पेरायची होती. तर मला सरी पाडण्यासाठी मला आज दुपार लागली. दुपारी घरी आल्यास नंतर जेवलो आणि जेवल्यास नंतर मी बाजरी पेरायला गेलो. बाजरी पेरत असताना पाऊस येत होता, तरी मी त्याची बाजरी कंप्लीट केली. मला जवळपास 5 ते 5:30 वाजले घरी यायला. तर घरी आल्यानंतर सोनाली अभ्यास करत बसली होती आणि आजी आजोबा अंगणामध्ये बसले होते आणि अक्काने चहा मांडला होता. अक्का म्हणजे माझी आईने चहा मांडला होता आणि हा क्षण खूपच छान असतो, चांगला असतो बरं का. एकदम भारी वाटतं. सायंकाळचे 5 ते 6 वाजलेले असतात. सगळे म्हातारे माणसं दारात बसलेले असतात चहाची वाट बघत आणि खूप म्हणजे खूपच तो क्षण चांगला असतो. आणि आज रात्री आमची त्या भजन होतं, तर पाहू शकता सोनाली आणि रुद्र पण आज भजन म्हणू लागत होते. मी आणि सुरुवातीला मी बोललो होतो ना, बायकोला कॉलेजला पाठवतोस तू इथे शेतीत काम करत बसतोस, असे मला भरपूर जणांनी टोमणे मारलेले आहेत. मला पण मारले आहेत आणि घरच्यांना पण मारलेले आहेत. परंतु ते चांगल्या मनाने मारतात का कसल्या मनाने मारतात ते तर माहीत नाही, पण त्यांना मारून द्या, कारण की ऐकायचं असतं जनाचं आणि करायचं असतं मनाचं. तर आपला ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या पेजला फॉलो नक्की करा. ह्या शेतकरी कपलला सपोर्ट नक्की करा.